स्टेजवर यावं. सुषमाताईंना मी नम्रपूर्वक विनंती करतो. लक्ष्मी हूँ, दुर्गा भी हूँ, मैं ही काली हूँ, सती हूँ, मीरा भी हूँ, मैं झांसी की रानी हूँ. ना मैं अबला हूँ, ना ही मैं बेचारी हूँ, मैं शक्ति स्वरूप नारी हूँ, मैं शक्ति स्वरूप नारी हूँ. सन्माननीय सुषमाताई अंधारे, आपण या तमाम जिजाऊ प्रेमींचा महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी व्यक्त व्हा. सन्माननीय विचार मंचाच्या समोरील सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आमच्यासाठी आपल्या घर संसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमांवरती तैनात आहेत अशा तमाम वीर जवानांना आणि त्यांच्या वीर माता वीर पत्नींना अभिवादन करत, या मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना तसेच महाविकास आघाडीवर प्रेम करणारे, या देशातील संविधानिक व्यवस्था टिकून राहावी म्हणून त्या चळवळीसाठी म्हणून वाहून घेतलेले सर्व मान्यवर पदाधिकारी, मंचावर अनेक मान्यवर पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत, खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचेही सन्माननीय रोहितदादा पवार अवघ्या काही मिनिटांमध्ये इथे पोहोचत आहेत. अकोल्याहून आमचे आमदार नितीनदादा देशमुख आलेले आहेत आणि ही सभा कव्हर करण्यासाठी असलेले सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी. अनेक महाविकास आघाडी असल्यामुळे लग्न घराचा थाट आहे सगळ्या सभेमध्ये आणि नरूभाऊंची तारांबळ आहे की आता एवढे सगळे पाहुणे आहेत, एवढे सगळे जीव लावणारे आहेत, कसे कसे सांभाळायचे सगळेजण. सगळ्यांनाच आशीर्वाद द्यायची इच्छा आहे, सगळ्यांना ऐकायची इच्छा आहे. मी काही नेमके मुद्दे मांडणार आहे. फक्त मुक्त संवाद यात्रेच्या निमित्तानं जी सुरुवात झाली होती 30 जानेवारीला, ती नेमकी बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झाली होती आणि मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचं उद्घाटन, त्याचा शुभारंभ हा नरूभाऊंनी आयोजित केला आणि सिंदखेड राजामध्येच त्यांनी जी यशस्वी कार्यक्रम घेतला त्यात नरूभाऊंच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दादा हो, बुलढाण्याचे काही इकडचे जरा आरडाओरडा जर थांबवला तर मला बोलता येईल. ऐका ना, जरा शांत, इकडे जरा खाली बसा, हवा पण येईल, खाली बसा, काही अडचण नाही. मी दिसते सगळ्यांना आणि मी बघण्याची नाही, मी ऐकण्याची चीज आहे. खाली बसा, काही विषय नाही, खाली खाली बसा. हा, आपण काही देखणे गोरे गोमटे असे थोडीच हो दादा हो. आपण आपल्या मातीत रापलेले खरबुड मरबुड जीव आहो, आपण शेतकऱ्याचे लेकर आहो आपण. दादा हो, बुलढाण्याच्या अनेक प्रश्नांवर मुक्त संवादच्या निमित्तानं ज्या वेळेला आम्ही मांडणी करत होतो त्यावेळेला मुक्त संवाद मध्ये जे अनेक महत्वाचे विषय मला जाणवले त्यातला एक महत्वाचा विषय होता लोणार सरोवरचा. लोणार सरोवर हे जगातलं जागतिक वारसा असणारं सरोवर. या जागतिक वारसा असणाऱ्या सरोवराला जर समृद्धी महामार्गातनं करोडो रुपये लोकांनी कमावले, ज्या लोकांनी करोडो रुपये अरबो खरबो कमावले आणि कमावलेले पैसे झाकण्यासाठी म्हणून ते वाया सुरत गुवाहाटी गेले, त्या लोकांनी लोणारकरांचा विचार अजिबात केला नाही. लोणारकरांचा विचार जर त्यांनी केला असता आणि समृद्धी महामार्ग जास्त काही नाही, फक्त 38 किलोमीटर जर अलीकडे घेतला असता तर त्या लोणार सरोवराचं पर्यटन केंद्र हे उद्योग केंद्र म्हणून ओळखलं गेलं असतं आणि किमान 50,000 लोकांना रोजगार मिळाला असता. पण आताचे असणारे खासदार प्रताप जाधव असतील किंवा त्यांचे रहनुमा असतील, यातल्या एकालाही ती फिकर वाटली नाही की लोणार सरोवराचं ते पर्यटन केंद्र सुधारावं आणि त्याचं विकसन करावं. त्यावर कुणी बोललं नाही. आम्ही मुक्त समाजच्या माध्यमातून ज्यावेळेला वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न जाणून घेत होतो, बिबा फोडणाऱ्या बायका भेटल्या,
ज्या बायका सांगतात ताई घरकुल मिळालं नाही, पगार मिळाला नाही, काही मिळालं नाही, आमच्या बिबा फोडणाऱ्या मायमावल्या आहेत, ज्या मायमावल्या दिवसभर बिबे फोडल्यानंतर साधारणतः 25 बिबा फोडल्यावर 1 गोडंबी निघते आणि असं करून दिवसभर बिबा फोडला तर 1 ते 1.5 किलो गोडंबी निघते. दुकानदार ज्यांच्याकडून 200 ते 250 रुपये किलो भावाने गोडंबी घेतो आणि त्याच वेळेला ती गोडंबी जेव्हा बाजारामध्ये जाते तेव्हा मात्र व्यापारी ती गोडंबी रोहित दादा आलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय रोहित दादा पवार यांचं मनपूर्वक स्वागत. बँडवाल्यांनी आता नाही वाजवलं तरी चालेल, जरा सहकार्य करा मला. बँडवाले जरा सहकार्य करा. रोहित दादांचं मनपूर्वक स्वागत. हा, आपण बिबा फोडणाऱ्या बायकांबद्दल बोलत होतो. ज्या बिबा फोडणाऱ्या बायकांना दिवसभर बिबा फोडल्यानंतर 1.5 किलो गोडंबी निघते आणि दुकानदार ज्यांच्याकडनं साधारणतः 250 ते 350 रुपये किलोनं ती घेतोय, तोच विकताना मात्र डिस्प्लेला तो माल 900 ते 1000 रुपयाला ठेवतो. आणि मन की बात करणारे पंतप्रधान मोदीजी यांना मात्र स्टार्टअप इंडिया किंवा मेकअप इंडिया मध्ये नरेंद्र मोदीजींना आणि त्यांच्या भक्तुल्यांना इथला बिबा उद्योग अजिबात दिसत नाही. अवकाळी पाऊस झाला, बुलढाण्यामध्ये गारपीट झाली, शिडनेट मध्ये काम करणाऱ्या आमच्या मायमावल्या होत्या. कित्येक बायका इथे शिडनेट मध्ये काम करणाऱ्या आहेत. ना या लोकांना नुकसान भरपाई मिळाली, ना पंचनामे नीट झाले. पीक विम्याचा तर काही झालंच नाही. दादा हो, हा सगळ्याच्या सगळा एरिया हा व्हाईट गोल्ड सिटीचा ओळखला जाणारा एरिया. इथलं कापसाचं क्षेत्र कमी होत गेलं, सोयाबीनचं क्षेत्र वाढलं, पण ना कापसावर प्रक्रियात्मक उद्योग झाले, ना सोयाबीनवर प्रक्रियात्मक उद्योग झाले. उलट या ओ दादा खाली बसा की, किती चाललंय, खाली बसा. कळलं एकदा कॅमेऱ्याने, हे बाबा कॅमेऱ्याने दाखवा यांना, एकदा नोंद घेऊ द्या. जेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये शिडनेट मध्ये काम करणाऱ्या मायमावल्यांचा कसलाही पंचनामा नाही, नुकसान भरपाई नाही. जे बोलणारे बोलघेवडे आहेत, ज्यांनी सांगितलं होतं की कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिंडी काढून सांगितलं होतं की कापसाला भाव किमान 12,000 रुपये मिळाला पाहिजे. 2012 ला कृषी दिंडी काढली भाजपाने आणि सांगितलं सोयाबीनला भाव 6,000 रुपये मिळाला पाहिजे, कापसाला भाव 12,000 रुपये मिळाला पाहिजे. दादा हो, आपण सगळी शेतकऱ्याची लेकरं आहोत. 2014 ला कापसाचा भाव होता 4,000 रुपये. 2014 ला सोयाबीनचा भाव होता 4,000, कापसाचा भाव होता किती होता? 6,000 रुपये होता. आणि डीएपी खताची बॅग कितीला होती? 400 रुपयाला होती. 2024 साल चालू आहे. 2024 सालामध्ये डीएपी खताची बॅग 10 वर्षात कितीने वाढली? 1500 ते 1700च्या घरात डीएपी खताची बॅग गेली. पण कापसाचा भाव किती आहे? 6,000 कापूस आणि सोयाबीन 4,000. सत्ता त्यांचीच आहे. ज्या पाशा पटेलांनी दंडी काढली तेच पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि शेती मातीची भाषा करणारे आणि शेती मातीच्या प्रश्नावर आंदोलन करणारे सुपारीबाज मात्र नंतर मॅनेज झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना काही फरक पडला नाही. शेतकऱ्यांसाठी बोलावं असं त्यांना वाटलं नाही. आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. एकमेव सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब होते जे मुख्यमंत्री असताना कापसाचा भाव 11 ते 13,000च्या घरात गेला. आम्हाला आनंद आहे की एकमेव उद्धव साहेब मुख्यमंत्री होते. त्या काळात कुठलाही कागद न मागता सरसकट नुसता 7बारा दाखवायचा, अंगठा लावायचा आणि 2 ते 2.5 लाखाची कर्जमाफी ही उद्धव साहेबांच्या काळात मिळाली. राजे हो,
बुलढाण्याचा एक एक प्रश्न ज्या वेळेला स्वतः फिरून बघितला, एसीत बसून काम करत नाही, पूर्ण अख्खा एक एक विधानसभा आणि एका एका जिल्हा परिषद सर्कलचा दौरा केला. काय सांगतात हे सगळे? आम्ही हिंदुत्वासाठी गेलो, आम्हाला हिंदुत्व पाहिजे होतं, आम्ही हिंदुत्व जपणारे लोक आहोत. जर आम्ही हिंदुत्व जपणारे लोक आहोत आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असं म्हणणं असेल आणि त्या म्हणणाऱ्यांमध्ये प्रताप जाधवासारखाही माणूस असेल, तर प्रताप जाधवाचं आणि संजय गायकवाडचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? जेव्हा इथलं धार बंद केलं गेलं. ज्या धारच्या मुद्द्यासाठी आमच्या गोपाल बशिरेने आंदोलन केलं, ही आमची सगळी मंडळी, आमचा जालिंदर बुधवत नावाचा आमचा निष्ठावंत शिलेदार, ज्या लोकांनी आंदोलन केलं की अरे धार चालू करा, का प्रताप जाधवाला कंठ फुटला नाही? हिंदुत्ववादी आहात ना तुम्ही? मग हिंदुत्ववाद्यांना काय झालं होतं? आग्या महोळाची भाषा करणारा, उनको पता नहीं कि हम आग्या महुल है. तुम आग्या महुल है, हम तब भी बोले थे, आप भी बोल रहे. आग्या महुल को कैसे भगाने का हमको पता है. हम गौरी का खांड लेते हैं, उसको पेटवते हैं, उसका धुपन धुपन करते हैं, धुपन, और फिर आग्या महुल ऐसा अंधा होता है पूरा. आग्या महुळाचा सगळा मध भाजपनं काढून घेतलाय. 5 गद्दारांना शिक्षा मिळाली आहे, तिकीट कापली गेली आहेत, उरलेल्यांना लोक रस्ता दाखवतील. पण त्याच आग्या महुळाने नंतर अरे हा जिजाऊंचा जिल्हा आहे, हा मातृशक्तीचा जिल्हा आहे, या मातृशक्तीच्या जिल्ह्यामध्ये एक लेख येते आणि बोलते आणि त्यानंतर फडतूस माणसं सांगतात त्यांच्या भाषेवर मी बोलणार नाही. मला पत्रकारांनी विचारलं, संजय गायकवाड असं असं बोलले, काय म्हणणं आहे तुमचं? अजिबात बोलणार नाही. एवढंच सांगेल, जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता है. आम्ही चांगल्याचे लेकर आहोत, चांगले संस्कार आहेत, आम्ही अजिबात त्या भाषेवर जाणार नाही. परंतु ज्यांना महिलांबद्दल सन्मानाची भाषा करता येत नाही, ज्यांना महिलांबद्दल नीट बोलता येत नाही, अशा तमाम लोकांना त्यांना जागाही दाखवलीच पाहिजे. दादा हो, हा सगळा जिल्हा शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे तथा विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे यांचं या मंचावर स्वागत होत आहे. शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे आज नरूभाऊंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर इथे उपस्थित झालेले आहेत. सगळ्या लोकांनी आहे तिथे बसायचंय. मी अवघी 3 मिनिटं आणि 3 मिनिटं घेऊन थांबणार आहे. 3 मिनिटात मी माझा मुद्दा पूर्ण करणार आहे. जागा द्या आणि पोलिसांनी शांतपणे जागा करा. एकदम शांततेने पाहुण्यांना येऊ द्या. सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे यांचं आगमन मंचाकडे होत आहे. दादा हो, हा संपूर्ण जिल्हा हा निष्ठावंतांचा जिल्हा आहे. स्वर्गीय दिलीपराव रहाटेंपासून ते अनेक निष्ठावंत या शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि बुलढाणा हा कायम गड राहिला. पण प्रतापराव जाधव असतील किंवा इथून गेलेले आमदार असतील, या प्रत्येकांना आता तुम्ही दाखवून द्यायची गरज आहे की शिवसेनेच्या सोबत होतात
म्हणून आमदारक्या खासदारक्या मिळवू शकलात, शिवसेनेशी गद्दारी कराल तर जागा दाखवली जाईल आणि ती जागा दाखवायची आता ही वेळ आहे. सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं मंचावर आगमन होत आहे. त्यांना वर येऊ द्या, वर येऊ द्या. हे लोकांचं प्रेम आहे, उत्साह आहे, आपुलकी आहे. समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले. आता आता बसा, सगळे खाली बसा. विनाकारणचा गोंधळ करू नका, खाली बसा. बसा बसा, खाली बसा सगळे प्लीज. तुम्ही जितक्या लवकर खाली बसाल तितक्या लवकर बोलायला सुरुवात होईल. बसा बसा, खाली बसा. ही समोरची मंडळी जरा खाली बसता का प्लीज? इकडचे समोरचे खाली बसा. बसा बसा, तुम्ही खाली बसा दादा, आधी तुम्ही खाली बसा, सगळे खाली बसतात. चला, जय महाराष्ट्र. नाही नाही नाही, हा खाली बसा जरा सगळे. मी फक्त एक 2.5 मिनिटं घेणार आहे आणि 2.5 मिनिटानंतर मी थांबणार आहे. सगळे इकडचे जरा खाली बसा. हा खाली खाली बसा, इकडचे खाली बसा सगळे. मला सगळे सिक्युरिटी गार्ड मदत करतील यांना खाली बसवण्यामध्ये. सगळी मुलं खाली बसा प्लीज. हा, मी माझा मुद्दा असा सांगत होते की बुलढाणा जिल्हा हा निष्ठावंतांचा जिल्हा आहे. स्वर्गीय दिलीपराव रहाटेंपासून ते आता असणाऱ्या आशिष रहाटेंपर्यंत शिवसेनेला जुळलेले अनेक मान्यवर इथे आहेत. या मंचावर मी सन्माननीय नेते आदित्य साहेबांना हे सांगितलं पाहिजे की काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई शेळके इथे आहेत, हर्षवर्धनजी सकपाळ आहेत, राहुलजी बोंद्रे आहेत, अनेक काँग्रेसची मान्यवर मंडळी आहेत. ही सगळी मंडळी एक दिलाने नरूभाऊसाठी काम करणार आहेत. आणि नरूभाऊ लक्षात आलं का? ही सगळी गर्दी बघून आम्ही माध्यमांनाही सांगू इच्छितो की इथे लाट नरेंद्रची आहे, पण इथे लाट शिवसेनेच्या नरेंद्रची आहे, हे जरा लक्षात घ्या. आणि ही लाट उष्णतेच्या लाटेपेक्षा मोठी लाट आहे. मी शेवटचा मुद्दा घेते आणि एका कवितेनंतर थांबते. तो मुद्दा एवढाच की लक्षात घ्या, ते सांगत होते इतके दिवस की आम्ही खरी शिवसेना, आम्ही खरी शिवसेना. जर तुम्ही खरी ए दादा इकडचे शांत बसा ना जरा, किती पागलपणा. इथे जे लोक असं सांगत होते की आम्ही खरी शिवसेना आहोत, आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत, त्यांना एक गोष्ट लक्षात यायला हवी होती. जोपर्यंत वंदनीय बाळासाहेब होते तोपर्यंत अटलजी अडवाणीजी मातोश्रीवर येत होते, जागांच्या चर्चा करत होते. वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांची युती होती, तेव्हा सुद्धा मोदीजी असतील, अमित शहा असतील, गडकरी साहेब, मुंडे साहेब, हे सगळे मातोश्रीवर चर्चा करायला यायचे. आता ज्यांनी कातडं पांघरलं होतं डुप्लिकेट वाघाचं आणि सांगत होते की आम्ही खरी शिवसेना आहोत, लक्षात घ्या, मोदी किंवा शहा तेंभी नाक्यावर चर्चा करायला गेले नाही. तेंभी नाक्यावरच्या लोकांना कुर्निसात आणि मुजरे करायला त्यांनी दिल्लीला बोलावलं.
एवढंच नाही तर टेंभी नाक्यावरच्या माणसाला सांगितलं कुणाला कुठं जागा द्यायची, ती द्यायची का नाही द्यायची हे दिल्लीवाल्यांनी ठरवलं. वाया सुरत गुवाहाटी पळून गेलेल्या लोकांना नाही ठरवता आलं. बाप बाप होता है, ओरिजिनल ओरिजिनल होता है. राजे हो, आणि म्हणून 2024 ची निवडणूक का महत्वाची आहे, का 2024 ला आम्हाला लढायचं आहे, याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे. ही लढाई निष्ठावंतांची लढाई आहे. इथल्या अनेक प्रश्नांवरती सन्मान्य नेते आदित्य साहेब बोलतील. मी फक्त एक कविता सांगणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. जरा माझ्या सोबत तुम्ही सगळेजण जरा साथ द्याल. किमान कडव्याची एक लाईन म्हणण्यासाठी, सारा रारा जोगीरा सारा रारा, आणि ती एक कविता म्हणण्यासाठी म्हणून फक्त थांबलीये. कविता नीट ऐका. कविता माझी अजिबात नाहीये, पण कुणीतरी पाठवली आणि फार चांगली वाटली म्हणून. दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुड्या. बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा, बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा. बिलियन ट्रिलियनच्या बाता फेकाफेकीची झाली फॅशन, बिलियन ट्रिलियनच्या बाता फेकाफेकीची झाली फॅशन. इकॉनॉमीत 4था नंबर आणि 80 करोड जनता खाते राशन. बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा. आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमळीनं दिली जनतेला भूल. आमदार पळवून पक्ष तोडून कमळीनं दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलं कमळाचं फूल. बोलो सारा रारा, बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा. पुलावे आहेत अतक्तल होणारच आहे, पुलावे आहेत आणि अतक्तल होणारच आहे. म्हणत होता तोतला मारे उड्या आणि निघाल्यानं बापू त्याच्या सिड्या, तो गायबच झाला ना गड्या. बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा, बोलो सारा रारा. ईडी सीबीआय लावून मोडलं गणगोत घरदार. काँग्रेसवाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार. बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा. प्रोजेक्ट पळवले, ऑफिस पळवले, प्रोजेक्ट पळवले, ऑफिस पळवले, तरी बी पाय गुज्जू भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले. मीच पुन्हा येईन म्हणे, मीच पुन्हा येईन. बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा. ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाणाऱ्याले पक्षात डायरेक्ट एंट्री. न खाऊंगा ना खाने दूंगा, खाणाऱ्याले पक्षात डायरेक्ट एंट्री. भाई और बहनों, यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी. बोलो सारा रारा, बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा. विरोधक म्हणे भ्रष्टाचारी आणि निर्म्यात धुतलेले सत्ताधारी. विरोधक म्हणे भ्रष्टाचारी निर्म्यात धुतलेले सत्ताधारी. ईडी सीबीआय पोलीस घेऊन शासन आपल्या दारी. बोलो सारा रारा. शिवसेनेचं घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन, इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली. कमळी म्हणे मी नाही त्यातली कडेला वाचली. बोलो सारा रारा, बोलो सारा रारा. शिवसेनेचं घेतलं धनुष्य आणि घड्याळाचे काटे, तरी बी राजे हो कमळीची टरा टरा फाटे. बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा. पक्ष तोडून आमदार फोडून, पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव. म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव, आला बाबूराव. बोलो सारा रारा. आपली ठेवते झाकून आणि दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायचे हो राजे हो आता मशालीनं शेकून. बोलो सारा रारा. इंजिन विकलं भंगारात, खिशात नाही आणा आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा. बोलो सारा रारा जोगीरा सारा रारा. कमळासाठी चिखल केला, चिखलात बसल्या म्हशी चार. कमळासाठी चिखल केला, चिखलात बसल्या म्हशी चार. आपकी बार 400 पार आणि दिसल त्याच्यावर करतो FIR. अरे बोलो सारा रारा. कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू.
भावना गवळीचं तिकीट कापलं, हेमंत गोडसे कडूसे झाले, हेमंत पाटलाला उचलून फेकलं, किरण सामंताचा पत्ताच नाही. अरे काय चाललंय, कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू, लहान सहान गोष्टी म्हणे दिल्लीत जाऊन पुसू. 400 पारचा जुमला रोजच देतोय फेकू, 400 पारचा जुमला रोजच देतोय फेकू, आणि 105 वाल्याला पाहिजे एक वाल्याचा टेकू. बोलो दादा हो, एका विदर्भातल्या तुमच्या माणसाची फार इच्छा होती की ताई माझी ही कविता झाली पाहिजे, पण ही वस्तुस्थिती आहे. आम्ही इथे आलोय, सन्मान्य नेते सगळे मंचावरचे सगळ्या पक्षाचे उपस्थित, आम्ही इथे आलोय ते फक्त एवढ्यासाठी. मी म्हटलं की उष्णतेच्या लाटेपेक्षा सुद्धा या बुलढाण्यात नरेंद्रची लाट मोठी आहे, पण ही नरेंद्रची लाट म्हणजे आमच्या नरूभाऊंची लाट आहे, ही निष्ठेची लाट आहे. आणि आम्हाला खात्री आहे की इथल्या गद्दारांना त्यांना हे कळायला हवं की जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होतात, आम्ही तुम्हाला 3 वेळा आमदार 2 वेळा खासदार केलं, पण जर आम्ही तुम्हाला 3 वेळा आमदार 2 वेळा खासदार करू शकतो, तर या वेळा आम्ही तुम्हाला हद्दपारही करू शकतो. ही हद्दपार करण्यासाठीची लढाई लढूया. मी हा मंच नेत्यांना बोलण्यासाठी खुला करून देते. थँक्यू. आणि हो, भावनाताई फारच दुखावले आहेत. माझ्या बोलण्याने पुन्हा भावना दुखावू नयेत, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, पण तरीही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, तर आपल्याला माहितीच आहे, माफी अजिबात मागणार नाही. थँक्यू. धन्यवाद ताई. अतिशय खमक्या भाषेमध्ये या ठिकाणी आपण विरोधकांना उत्तर दिलेलं आहे. आपण सर्वांना एक सूचना आहे की कार्यक्रम झाल्यानंतर आपण जी रॅली करणार आहोत, ही रॅली अर्ज भरण्याची नाही, तर ती विजय मिरवणुकीची रॅली राहणार आहे. कोणीही या ठिकाणाहून जाणार नाही, अशा प्रकारची सूचना करतो. यानंतर विनंती करतो प्राध्यापक नरूभाऊ खेडेकर, हिमालय को अपने रास्ते से हटाएगा जरूर, कदम अपने मंजिल के तरफ बढ़ाएगा जरूर, एक खाक का पुतला बड़ा जिद्दी है, आंधियों में भी चिराग चलाएगा जरूर. सन्माननीय नरूभाऊ खेडेकर. आजच्या या आजच्या या बुलढाणा लोकसभेच्या उमेदवारी अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीनं अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे युवा हृदय सम्राट, शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, या कार्यक्रमासाठी आलेले आमचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तसेच शरदचंद्रजी पवार यांचे नातू, युवकांचं हृदयस्थान आदरणीय आमदार रोहितदादा पवार, ज्यांनी संपूर्ण विधान परिषद तर गाजवलीच, पण विधान परिषदचा विरोधी पक्ष नेता कसा असतो हे उभ्या महाराष्ट्राला दाखवलं. आणि विशेष करून आमच्या जिल्ह्यावर सातत्यानं सुखादुखामध्ये नेहमी प्रेम केलं असे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्या भाषणाला आपण अतिशय भरभरून दाद दिली अशा आमच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे या ठिकाणी उपस्थित, बाळापूरचे आमदार नितीन बापू देशमुख, आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी बोंद्रे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री हर्षवर्धन दादा सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटील, नरेशजी शेळके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय जालिंदरजी बुधवात, वसंतरावजी भोजने, आमचे सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील, छगनराव मेहत्रे, आमच्या मित्र पक्षाचे सर्व मान्यवर, आमच्या शेकापचे दत्ताभाऊ भुतेकर, मी सगळे नावं घेऊ शकतो, परंतु तरीही जर काही नावं सुटले तर मी निवडणूक लढणार आहे, मला त्रास होईल, म्हणून मी सर्व व्यासपीठावरील मान्यवर असं संबोधित करतो. त्याचबरोबर सभेला प्रचंड संख्येनं उपस्थित असलेले आमचे शेतकरी, शेतमजूर, युवा, बेरोजगार, विशेष करून माझ्या सर्व
महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या बांधवांनो आणि भगिनींनो, या ठिकाणी आज आपला गद्दाराच्या विरोधात अर्ज दाखल केला गेला. पत्रकारांनी विचारलं की ह्या दोन शिवसेनेची लढाई आहे. म्हटलं ही दोन शिवसेनेची लढाई नाही. एकीकडे हे गद्दार शिवसेना, मिंद्याची शिवसेना, आणि एकीकडे उद्धवजींवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंतांची शिवसेना. आणि म्हणून ही लढाई अशा पद्धतीने आम्ही लढणार आहोत. कुठंतरी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं देशाचं राजकारण झालं उभ्या डोळ्यानं आपण पाहिलं, आणि हे कोणाला आवडलेलं नाही. म्हणून ज्यांना मातोश्रीनं सगळं काही दिलं, 4 वेळेस विधानसभेचं तिकीट दिलं, 3 वेळेस आमदारकी झाली, 3 वेळेस खासदारकी झाली, मंत्रिपद मिळालं, एवढं सगळं मिळाल्यानंतर मग काय त्याच्या नावानं मातोश्री करून द्यायची होती का, असं लोक म्हणतात. बरं, दुसरा आरोप सोडताना असं करतात की आम्हाला उद्धवजी भेटत नव्हते. मग बिना भेटता 7-7 तिकीट मिळाले का याला? आणि जर मिळाले असतील तर तुमचा किती सन्मान केला मातोश्रीनं. परंतु कुठंतरी बेमानी ही विचारात असते, कुठंतरी भेसळ असावी. या जिल्ह्याचं गद्दारांचं एक मोठं केंद्र त्या मेहकरमध्ये निर्माण झालं. 15 वर्षात खासदारकीच्या काळात केलं तर काही नाही, परंतु त्या ठिकाणी आपल्या आई म्हणून, आपण माता म्हणून अशी संघटना आमची शिवसेना, तिच्याशी बेमान झाले. मला लोक म्हणतात की भाऊ ते बेमान झाले नसते, गद्दार झाले नसते तर आपला नंबर लागला नसता. मी म्हणलं अरे कोणाची रंडकी भावून ती मला मिळावं या विचाराचे आपण कधीच नव्हतो. माझा पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये अभेद्य राहावा हेच प्रेम आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. आणि म्हणून आम्ही मराठी माणसं आहोत. आम्ही आमच्या जितकं प्रेम आम्ही आमच्या आईवर करतो. आईनं जी ओळख दिली, जन्माला घातलं, ओळख दिली ती कुटुंबापुरती, नातेवाईकापुरती, परंतु शिवसेनेने जी ओळख दिली आम्हाला ती उभ्या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या जिल्ह्याची ओळख त्यांनी आम्हाला दिली. आणि म्हणून एक दर्जा त्या आमच्या संघटनेला तोच आहे. या ठिकाणी यांनी गद्दारी केल्यानंतर काल ॲफिडेव्हिट भरलं. या ठिकाणी ॲफिडेव्हिटमध्ये जर प्रॉपर्टी पाहिली तर मला या ठिकाणी सांगायचं आदित्य साहेब आपल्याला की 2009 साली 1,27,00,000ची इस्टेट दाखवली आणि 2009 सालची 1 कोटीची इस्टेट वाढून आज 2024ला 16,31,00,000ची झाली. मला एक सांगा काय जादू झाली? 15 वर्षामध्ये 16 पटीनं इस्टेट वाढली. बरं चला जाऊ द्या, तुम्ही भूमिपुत्र आहात. 2009 साली सोयाबीनचे भाव 2,000 रुपये होते. 15 वर्षानंतर त्या 2,000चे फक्त 4200 रुपये. त्या काळामध्ये कापसाचे भाव 3,500 रुपये होते, परंतु 15 वर्षानंतर 7,000 तरी आहेत का आज? केवळ 6,500 रुपये. मग भूमिपुत्र स्वतःला म्हणवता तर शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे होती. ही एका व्यक्तीचं बँक बॅलन्स वाढलं, इस्टेट वाढली म्हणजे प्रगती होत नसते. आणि म्हणून ज्याला निष्क्रियतेचा डाग आहे, ज्याने या जिल्ह्याला अविकसित ठेवलं, त्याला या निवडणुकीमध्ये हटवण्याचं काम आपण करणार आहात का नाही? हात वर करून आदित्य साहेबाला दाखवा. आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही, परंतु मी एकच सांगेल की हा महिना आदित्य साहेब आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. कारण या महिन्यामध्ये मतदान तर होणारच आहे, परंतु 9 तारखेला गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र ज्यावेळेस वनवास संपून रावणाचा वध करून अयोध्येला गेले, त्यावेळेस सगळ्या अयोध्येमध्ये गुढ्या उभारल्या गेल्या. 23 तारखेला हनुमान जयंती आहे. 11 तारखेला आमच्या मुस्लिमांचा पवित्र महिना हा रोजाचा, त्याची सांगता रमजान ईदेनं आहे. 23 तारखेला या ठिकाणी 21 तारखेला महावीर जयंती आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीनं 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. 11 एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची सुद्धा जयंती आहे. आणि म्हणून महापुरुषांनी जो विचार आम्हाला दिला तो टिकवण्यासाठी
आम्हा सगळ्यांना एकच विचार करावा लागेल की प्रबोधनकार ठाकरे यांनी जो विचार राज्यात मांडला तो जिवंत राहिला पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की ज्या पद्धतीनं रावणानं सीतेचं अपहरण केलं आणि म्हणून हनुमानानं शेपटीची मशाल केली, शेपटी पेटवली, सगळी लंका त्या ठिकाणी जाळून टाकली, नेस्तानाबूत केली. आणि म्हणून कुठेतरी आपण आपल्या विचारानं आचारानं आपली मशाल पेटवूया. आपल्या हृदयात आपली मशाल धगधगती राहिली पाहिजे, तेवत राहिली पाहिजे. आणि येणाऱ्या 26 तारखेला निश्चितपणे मशालला विजयी करावं असंही आवाहन करतो. दुसरं एक सूचना या ठिकाणी अशी करतो, दानवे साहेब कुठंतरी आमच्या रोहित दादाही ऐकतील. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये आमचे एकनाथराव खडसे हे आमदार आहेत. आमच्या जिल्ह्याला बाजूला आहे. आमच्या अनेक दिवसापासूनचे भाजप सेनेमध्ये संबंध होते, पालकमंत्री होते. काल आम्ही त्यांना आमंत्रित करण्याकरता गेलो. तुम्हाला असं वाटत असेल की या भाजपच्या मोदी शहानं अजूनही ह्या कारवाया थांबवल्या असतील, परंतु काल गेलो त्यांच्याकडे. त्यांनी अतिशय दुःखद अंतकरणानं नाथाभाऊंनी आम्हाला सांगितलं की या 5-7 दिवसामध्ये माझ्यावर एवढे प्रयोग सुरू आहेत. मी कालच दिल्लीच्या कोर्टाची वारी करून आलो आणि मला जबरदस्ती करून त्या ठिकाणी भाजपमध्ये जावं लागणार आहे आणि मला विधान परिषदेचा मी राजीनामा देईल आणि त्या जागावर कदाचित माझी मुलगी रोहिणी खडसे यांना विधान परिषद मिळेल असं आमिषही मला दाखवलं. काही लोकांना धाक दाखवला, काही लोकांना खोके दाखवले, काही लोकांना त्रास दिला आणि अशा पद्धतीनं यांनी ज्या पद्धतीनं राज्य चालवलं त्याचाही समाचार या मतदानातून आपली मंडळी घेणार आहे असंही या ठिकाणी आपल्याला निक्षून सांगतो. पुनश्च एक वार या नकली भूमिपुत्राला पुन्हा एकदा 26 तारखेनंतर 4 जूनला निकाल लागणार आहे. 7 जूनला मृग नक्षत्र आहे आणि पाऊस येणार आहे. म्हणून याला चांगली नांगरणी पेरणी, जशी त्यानं कशी नांगरणी केली, आपल्या पायामध्ये स्केचरचा जोडा, डोळ्याला रेबनचा गॉगल आणि अंगात स्केचरचे कपडे घालून तो ट्रॅक्टरवर पेरणी करतो. हे तुम्ही करता का? ज्या दिवशी तुमच्यापैकी सगळे लोक इतके श्रीमंत होतील, अशा पद्धतीने शेती करतील, तोच दिवस आमच्यासाठी सोन्याचा होईल. पण खासदार श्रीमंत झाल्यानं काही या ठिकाणी लोकांना श्रीमंती येत नाही. मी संत गजाननाचरणी प्रार्थना करतो की ज्या पद्धतीनं 15 वर्षामध्ये यांची इस्टेट ज्या दुर्विचारानं मोठी झाली, आम्हाला अशी कल्पनाही शिवू देऊ नको देवा की पुढच्या पंचवार्षिकमध्ये आपण तर खासदार करणार आहे की नाही. ते मागचे बोला, मागं आवाज येतो का नाही. खासदार झाल्यानंतर निश्चितपणे आपल्या सेवेमध्ये मागच्या 15 वर्षामध्ये त्यांनी जे अविकसित आपल्या जिल्ह्याला ठेवलं तो बॅकलॉग मी भरून काढेल. आपल्या सुखदुःखामध्ये कायम हजर राहील असं वचन देतो. पुनश्च एक वार आपण सर्वांनी 26 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये मशाल या चिन्हावर शिक्का म्हणजे ईव्हीएमचं बटन दाबावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. भाऊंनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत असताना येणाऱ्या 4 तारखेला आपल्याला मशालचं बटन दाबायचं आणि एक इतिहास घडवायचा आहे. 26 एप्रिलला आपण मशालचं बटन दाबून सन्मान्य भाऊंना प्रचंड मताने विजयी करायचं. यानंतर मी विनंती करतो युवा स्वाभिमान महाराष्ट्राचा सन्माननीय रोहित दादा यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यावं. सन्मान्य रोहित दादांसाठी 2 ओळी सांगतो. जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता.
हिताचे प्रश्न हे सातत्याने मांडत असतात असे आमचे मार्गदर्शक अंबादासजी दानवे साहेब, ज्यांचं मगाशीच भाषण झालं. भाषण तर जबरदस्त होतच, शेवटची कविता मात्र कदाचित आपण सर्वजण गेल्यानंतर सुद्धा तारारा तारारा तुम्ही कराल अशा सुषमाताई अंधारे, माझ्याबरोबर इथं उपस्थित असणारे आदिवासी नेते व माझे मित्र सुनीलजी भुसारा, तसंच विधिमंडळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारे आमचे मित्र नितीनजी देशमुख साहेब, तसंच हर्षवर्धनजी सपकाळ, राजेशजी एकड़े, नानाभाऊ कोकरे, राहुलजी बोंद्रे, जयश्रीताई शेळके, आशिष भाऊ रहाटे, विजय भाऊ अंबोरे, प्रसन्नजीत भाऊ पाटील, संजय भाऊ राठोड, ज्योतिताई खेडेकर, रविकांतजी वरपे, नरेशजी शेळके, संगीताताई संगीतराव बोकळ, सविताताई वाकेकर, तसंच उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी, मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या ठिकाणी न घाबरता न डगमगता स्वाभिमानासाठी लढणारे, या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारे, इथं उपस्थित असणारे सर्वच स्वाभिमानी कार्यकर्ते आणि नागरिक, तुमचं वातावरण तर भारी आहेच. तुम्ही ज्या संख्येने इथं आला आहात ती संख्या बघून आणि भाषणाला जो प्रतिसाद तुम्ही सर्वजण देत आहात याच्यावरनं एकच गोष्ट कळते की तुम्ही स्वतः स्वाभिमानाने इथं आलेला आहात. भाजप आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे, नाहीतर ज्या पद्धतीने ते इतर लोकांना भाड्यावर आणतात तसं इथं असणारी आमची जनता नाही. आता तुम्ही स्वाभिमानी आहातच, पण तुमचा आवाज सुद्धा आता आपल्याला बघायचा आहे. त्यामुळे मी घोषणा दिल्यानंतर त्याला प्रतिसाद किती मोठ्या आवाजात तुम्ही इथं देताय ते आपण बघू. आपले नरेंद्र भाऊ तर खासदार आजच झाले आहेत, पण जेवढ्या मोठ्या आवाजामध्ये तुम्ही प्रतिसाद द्याल आणि जेवढा मोठा आवाज तेवढ्या शक्तीने तुम्ही त्यांचा प्रचार कराल, लोकात जाल, त्यानंतर त्यांची लीड 1-1 लाखाने 100% तिथं वाढलेली आपल्या सर्वांना बघायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, संत गजानन महाराज की. जबरदस्त आवाज आहे. म्हणजे विजय असो, विजय असो, हीच ताकद आपल्याला ठेवायची आहे. तीन लाखाली आपले उमेदवार आता निवडून आलेले आहेत. एवढा आवाज आणि शक्ती आहे. पण इथंच नाही, आपापल्या गावामध्ये जाऊन तिथं असणाऱ्या बूथवर सुद्धा आपल्या सर्वांना लक्ष ठेवायचं. ठेवणार का नाही ठेवणार? जेवलाय का नाही जेवला? आपल्या घरचंच जेवण जेवलाय ना. मला इथं कळालंय काही लोक नातेवाईकांच्या लग्नामध्ये कंट्रोलचं धान्य वापरतात. असं तर नाही ना आपलं काय इथं? अरे काय पद्धत! ह्या गोष्टी ऐकल्यानंतर मलाच कुठंतरी वाईट वाटायला लागलं. म्हणजे खासदार तुम्ही आहात आणि अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्याबद्दल तिथं आम्ही ऐकत असू तर हे योग्य नाही. स्वस्त धान्य दुकानाचं धान्य हे सामान्य लोकांसाठी असतं, या मोठ्या मोठ्या लोकांसाठी नसतं. पण काय
आपल्या खासदाराला हे कळेल नाही कळेल हे आपला कसं, कारण का ते थोड्याच दिवसात माजी खासदार होणार आहेत हे आपल्या सर्वांना तिथं माहिती आहे. ही भूमी कोणाची आहे? राष्ट्रमाता जिजाऊंची. ही भूमी कोणाची आहे? संत गजानन महाराजांची. ही भूमी कोणाची आहे? संत चोखमेळांची. ही भूमी कोणाची आहे? ताराबाई शिंदेची. ही भूमी कोणाची आहे? तर स्वाभिमानी नागरिकांची, म्हणजे तुमच्या सर्वांची आहे. मग मला तुम्हा सर्वांना विचारायचंय, ही भूमी गद्दारांची आहे का? मग जर या भूमीतल्या लोकांनी त्यांना निवडून दिल्यानंतर जर विचाराला गद्दारी करत असतील, पक्षाला गद्दारी करत असतील, तर त्यांना जागा दाखवून द्यायची का? नक्की का? ठरलंय का आपलं? आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने जगणारी माणसं आहोत. आम्हा सर्वांना स्वाभिमान फार महत्वाचा आहे. खरं तर या भूमीमध्ये अनेक वेळा मी आलेलो आहे. मा जिजाऊंचं दर्शन घेतलंय. तिथं येऊन एक प्रेरणा घेत असतो. संघर्ष करायचा आहे. संघर्ष कोणासाठी करायचा आहे? त्या भूमीमध्ये गेल्यानंतर हे आपल्याला कळतं. आणि त्यांची ही भूमी आहे, त्यांच्या विचाराने प्रेरित झालेली भूमी आहे. त्यामुळे या भूमीमध्ये हे इलेक्शन जे होते, त्या इलेक्शनवर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे इलेक्शन चांगलं व्हावं आणि आपला उमेदवार चांगल्या मताने निवडून यावा, यासाठी जेवढे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जबाबदार आहेत, इथं असणारी स्वाभिमानी जनता सुद्धा जबाबदार आहे. खरं तर आपण बघितलं तर ज्या ज्या संतांबद्दल आपण बोलतो, जे जे सर्व महान संत होऊन गेले, त्या काळामध्ये सुद्धा चांगला विचार पुढे जावा यासाठी ते सर्व प्रयत्न करत होते. पण त्या काळामध्ये एक विचार असा होता, कुठेतरी त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तो विचार करत होता. तो कुठला विचार? तर अनाजी पंतांचा विचार. हा संतांच्या काळामध्ये सुद्धा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्या काळामध्ये अनाजी पंतांचा जो विचार होता तो अडचणी तिथं आणत होता. छत्रपती संभाजीराजे असतील, महात्मा फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, त्या काळामध्ये हे जे अनाजी पंताचा विचार आहे तो तिथं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. खऱ्या अर्थाने आज जर आपण बघितलं तर आज राजकारण ज्या लेवलला चाललंय, खालच्या पातळीला चाललंय, आणि त्याचं मुख्य कारण जर असेल तर अनाजी पंतांचा आजचा विचार आहे. खरं तर याच्या आधीची राजकीय संस्कृती आपण सर्वांनी बघितली तर लोकांना काय पाहिजे? आमचे शेतकरी अडचणी येत आहेत, आमचे मजूर अडचणीत आहेत, आमचा युवा अडचणीत आहेत, महिलांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, या सर्व गोष्टींवर पूर्वीचं राजकारण होत होतं. पण आज ही जी दिल्लीत बसलेली महाशक्ती आहे ते कुटुंब फोडते, पार्टी फोडते. अरे काय लेवलचं राजकारण तुम्ही घेऊन चाललेलं आहात? आणि तुम्ही टीका काय करताय? तर मोठ्या मोठ्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही टीका करता. हे नाही पटत आम्हाला. तुम्हाला पटतंय का? अहो, आदरणीय पवार साहेबांनी जी पार्टी चालू केली, ज्या पार्टीच्या माध्यमातून या परिसरामध्ये असणाऱ्या, या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वसामान्य लोकांसाठी त्या पार्टीने आणि साहेबांनी काम केलं, त्या पवार साहेबांचं कुटुंब तुम्ही फोडलं, तुम्ही पार्टी फोडली. तसंच बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी शिवसेना, ओरिजिनल शिवसेना जी काढली होती, ती मराठी अस्मिता टिकवण्यासाठी त्यांनी काढली होती, ती तुम्ही फोडली. त्यांना असं वाटतं की कुटुंब फोडलं, नेते फोडले तर ते सर्वजण सत्तेत येणार आहेत. ते विसरतायत की आमच्या बरोबर, पवार साहेबांबरोबर, उद्धव ठाकरे साहेबांबरोबर, काँग्रेस बरोबर नेते नाहीत तर जनता आहे, आणि जनता ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना असं वाटतं की पवार कुटुंब फोडलं म्हणजे झालं. ठीक आहे, 3-4 पवार कदाचित तुम्ही फोडले असतील, पण ते विसरले की आदरणीय पवार साहेबांचं जे कुटुंब आहे ते फक्त पवार आडनावाचं नाही,
या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब आहे. ठीक आहे, त्यांचा आवाज तुम्ही दाबला. अनेक नेत्यांवर कारवाई होणार होत्या आणि कारवाईपासून लपून बसण्यासाठी, पळून जाण्यासाठी अनेक आमच्याकडचे नेते आता सत्तेत गेलेले आहेत. पण मला भाजपला एवढंच सांगायचंय की तुम्ही कदाचित फक्त नेते घेतले असतील आणि जे कोणी पळणारे होते ते तुमच्याकडे आहेत. इथं फक्त जे राहिलेले आहेत ते फक्त लढणारी लोक राहिलेले आहेत आणि लहानपणीपासून आम्ही हेच तिथं शिकलेलो आहे. आम्ही सर्वजण लहानपणीपासून काय गोष्ट पाळतो की काही झालं तरी स्वाभिमानाला घाण ठेवायचं नाही, स्वाभिमान जपायचा आणि दिल्ली समोर कधीही झुकायचं नाही. त्यामुळे हे जे लोक तिथं गेलेले आहेत ते झुकणं सोडावं. ते लोटांगण घालतायत तिथं, लोटांगण म्हणजे पार्टीला तिकीट मिळण्यासाठी लोटांगण, पद मिळण्यासाठी लोटांगण, अजून काय काय मिळण्यासाठी आणि कारवाई सोडवण्यासाठी सुद्धा लोटांगण. अरे ही मराठी माणसाची संस्कृती नाही. मराठी माणसं ही लढणारी माणसं असतात आणि आम्ही सर्वजण मिळून तिथं लढत आहोत. माझ्यावर कारवाई केली काय हरकत नाही, मला माहित होतं माझ्यावर कारवाई होणार आहे. संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली, अनेक अशा नेत्यांवर तिथं कारवाई झाल्या. आम्हाला माहित नव्हतं का आमच्यावर कारवाई होणार नाही, पण आम्ही मराठी माणसं आहोत, या भूमीमध्ये जन्मलेले आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा ध्यानामध्ये रक्तामध्ये भिनलेला आहे. जेव्हा आम्हाला माहित होतं आमच्यावर कारवाई होणार आहे तरी सुद्धा आम्ही जेव्हा भूमिका घेतली त्या भूमिकेला हे खरी भूमिका मानलं जातं आणि तीच भूमिका मनामध्ये घेऊन येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार आपल्या या महाराष्ट्रामधून कसा निवडून येईल यासाठी आम्ही सर्वजण तिथं प्रयत्न करणार आहोत. इथं तुमचे खासदार फार करामती आहेत. मी जेव्हा इथं आलो तेव्हा सहज लोकांना विचारलं काय रे परिस्थिती, ते म्हणले खासदाराची परिस्थिती लय वाईट आहे. मी म्हणलं का रे बाबा, ते म्हणले लोकच त्यांच्या विरोधात गेलेत, लोक त्यांच्या बाजूली नाहीत. मी म्हणलं त्यांच्या गाडीवर बऱ्याच महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहे, त्या गाड्यांवर असं लिहिलं जातं भूमिपुत्र. जेव्हा शिवसेनेने पहिलं तिकीट दिलं होतं आमदारकीचं, कदाचित तुमच्यातल्या अनेक लोकांनी 100 रुपये 50 रुपये 1000 रुपये तिथे दिले असतील त्यांना निवडून आणण्यासाठी. दिलं होतं का नव्हते? तुम्ही पैसे दिले, पार्टीने पैसे दिले, सगळ्यांनी एकत्रित मिळून आत्ताच्या खासदाराला निवडून आलं होतं का नव्हतं? मग अशा पद्धतीने त्यावेळेस लोकांची तुम्हाला मदत लागली आणि आता नरेंद्र भाऊंनी जे सांगितलं की तुमची जी काय मालमत्ता आहे ती जी काय वाढली असेल, म्हणजे एकाच भूमिपुत्राचा विकास झाला का? आमचे शेतकरी इथले भूमिपुत्र नाहीत का? आमच्या या शेतकरी मजुराची मुलं मुली आज भूमिपुत्र नाहीत का? आमच्या महिला इथला भूमिपुत्र नाहीत का? आमच्या या युवा पिढीसाठी इथं किती MIDC आल्या, किती कंपन्या आल्या MIDC मध्ये, काय परिस्थिती इथली? मग माझ्या कष्टकऱ्यांनी मुला मुलींना फक्त शिकवायचं, ग्रॅज्युएट करायचं, डबल ग्रॅज्युएट करायचं, पण हाताच्या कामाच्या बाबतीत काय? मला तुम्हा सर्वांना इथं विचारायचंय, तुमची मुलं मुली जे शिकलेत ते आपल्या या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करतात का जिल्ह्याच्या बाहेर जाऊन काम करावं लागतं? सांगा काय परिस्थिती आज? अरे आई वडिलांना सोडून, आजी आजोबांना सोडून त्या मुला मुलींना बाहेर जाऊन काम करावं लागतं का? इथं प्रोजेक्टच आणले गेले नाही. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे होता. ते प्रयत्न तुमच्याकडनं कुठेतरी कमी झाले आणि तिथं त्या ठिकाणी तुम्हाला आज लोकांचा रोष हा सोसावा लागतोय आणि खासदारकी ही तुमच्या हातामध्ये राहणार नाही. तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे BJP सारखी महाशक्ती असेल, पण त्या शक्तीचं काय करता जेव्हा लोकच नसतील आणि लोकशक्ती ही सगळ्या शक्तीपेक्षा मोठी असते असं आमच्या सारख्याला तिथं वाटतं. 2017ला त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती जिल्हा परिषदला उभी होती असं मला कळालं. कोण उभं होतं? त्या जिल्हा परिषद मध्ये असणारे जे उद्धव ठाकरे साहेबांचे आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचे जे कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत, त्यांना अपेक्षा होती की त्यांच्यातल्या एकाला तिथं कुठेतरी संधी मिळेल. पण ती संधी तिथं भूमिपुत्र जे खासदार आहेत त्यांनी त्यांना न देता कोणाला संधी दिली?
मग जेव्हा तुम्ही इथं फक्त घरातल्याच लोकांना जर संधी देणार असताल तर तिथले लोक नाकारू शकतात. हे 2017ला तिथे असताना लोकांनी दाखवून दिलं. इथं काय मी कळलं, जिल्हा परिषदला त्यांचेच नातेवाईक, पंचायत समितीला त्यांचेच नातेवाईक, ठेकेदार पण त्यांचेच नातेवाईक, अजून कुठं कुठं तुम्ही नातेवाईकांचा वापर तिथं करणार आहे. अरे जिल्हा खासदार होण्यासाठी नातेवाईकांचं मत लागत नाही, तिथं असणाऱ्या सामान्य लोकांचं आणि जनतेचं मत लागतं. आणि यंदा हीच जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण या भागात जर होत असेल तर ते कुठेही लोकांना खरं तर पटत नसतं. खरं तर आमच्या पार्टीचे पण इथं सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. काही लोक आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले, त्यांच्याबद्दल काय करायचा हा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे. पण तुम्ही कालचा कोर्टाचा निर्णय जर बघितला घड्याळाच्या बाबतीत, घड्याळाकडे म्हणजे कोर्टामध्ये ते गेले होते की घड्याळ आम्हाला वापरून द्या, आणि घड्याळाच्या खाली जे लिहिलंय की हे न्याय प्रविष्ट आहे हे आम्हाला लिहायचं नाही, असं अजितदादा मित्रमंडळाचे अनेक नेते हे कोर्टात काल गेले होते. कोर्टाने सांगितलं शांत बसायचं, आम्ही जे सांगतो ते ऐकायचं आणि खाली लिहायचं, हे न्याय प्रविष्ट आहे. म्हणजे यांचं जे घड्याळ आहे ते फक्त लोकसभेपुरतं राहणार आहे, नंतर घड्याळ काय त्यांच्याकडे राहत नाही. त्याचं मुख्य कारण असं, लोकांची साथ जेव्हा तुम्ही सोडता, साहेबांची साथ जेव्हा तुम्ही सोडता, तुमचा खराब टाइम सुरू होतो. पूर्वी आमच्या घड्याळामध्ये 10:10 वाजले असायचे, आता त्यांच्या घड्याळामध्ये 4:20 वाजलेत. हाच तर फरक आहे. 420 का काय ते तुम्ही म्हणता त्याला. आणि मला असं कळालं की इथं जी शिवसेना खासदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली चालती ती एक प्रायव्हेट कंपनी झाली आहे. बरोबर आहे का नाही? मग इथं असणाऱ्या स्वाभिमानी आपल्या जे शिवसैनिक आहेत त्यांना हे चालणार आहे का? शिवसेना कोणाची? शिवसेना कोणाची? मग कुणी जर इथली शिवसेना प्रायव्हेट पद्धतीने चालवत असेल तर त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शन मध्ये दिलंच पाहिजे, असं खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवलं पाहिजे. खरं तर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीत, सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कपाशीची काय परिस्थिती आहे, आपल्याकडे काही ठिकाणी संत्री सुद्धा घेतली जाते, त्याची काय परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे. पण भाजपच्या या महाराष्ट्राच्या सरकारने तुमच्यासाठी कुठला निर्णय घेतला का? अहो आपले खर्च वाढलेत. 2014चं पेट्रोल बघा, डिझेल बघा, आणि आजचं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बघा, आज खताच्या किमती बघा, नाही परवडत आजच्या शेतकऱ्याला. पण तुम्ही जेव्हा सत्तेत 2014ला येत होता तेव्हा मोदी साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करून दाखवणार. अहो मोदी साहेब आणि भाजपला मला सांगायचं, आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल नाही झालं, आमचा खर्च डबल झालाय आणि आमचं उत्पन्न घटलंय, अशी परिस्थिती आज आहे. त्यांना लोकसभेतच उत्तर द्या आता तुम्ही. त्यामुळे अशा पद्धतीने आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो त्याबद्दल कुणी बोलत नाही. आज दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतोय. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सत्तेत आले, मुख्यमंत्री झाले, त्यांनी तेव्हा शपथ घेतली होती की आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होऊन देणार नाही. अहो शिंदे साहेब, तुमच्या आमदारांना सांभाळता तुम्ही आमच्या शेतकऱ्याला, कष्ट करायला विसरून गेला आणि आज मोठ्या प्रमाणात इथं शेतकरी आत्महत्या करतायत. अहो मराठवाडा जो तुम्हाला खेटून आहे त्या भागामध्ये एक सर्वे केला गेला आणि तिथं असं सांगण्यात आलं की 2 लाख पेक्षा शेतकरी आजच्या दिवशी आत्महत्या करण्याचा तिथं विचार करतायत. आम्ही सर्वांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला. अरे एवढा जर रिपोर्ट आला असेल तर रिपोर्टवर काम केलं, एका शेतकऱ्याचा जीव वाचला तरी खूप मोठी गोष्ट आहे. पण या सरकारने त्याच्यावर काम केलं नाही. फक्त मराठवाड्याचा तो रिपोर्ट आहे. जर आज विदर्भाचा रिपोर्ट काढला तर कदाचित तो आकडा वाढू शकतो. पण या सरकारला तुमचं आमचं कोणाचंच काय पडलं नाही. त्यांना कशाचं पडलंय तर फक्त राजकारणाचं पडलंय. आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन कार्यकर्त्याच्या हिमतीवर आज तिथं लढतोय आणि आमच्यावर कारवाई आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर या इलेक्शन मध्ये हे सर्वजण तिथं करतायत.
पण याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेत नाही तोपर्यंत आपला विचाराचा खासदार हा 2 ते 3 लाखाली खासदार होणार नाही. त्यामुळे आपापल्या बूथवर तुम्ही सर्वांनी लक्ष द्यावं अशी विनंती इथं करतो. त्याच्याच बरोबर काल तुम्ही टीव्ही बघितला का नाही बघितला मला माहित नाही, पण आता आमचे नेते तिकडे तुम्ही पळून नेले आणि काल उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी शिवसेना चालते, जळगावचा एक माजी खासदार आपल्या पक्षामध्ये तिथं त्यांनी प्रवेश केला, तेव्हा आशिष शेलारांनी काय सांगितलं त्यांनी की महाविकास आघाडीमध्ये असणारे नेते उष्ट खातात, उष्ट. अहो, एक स्वाभिमानी खासदार तुम्हाला सोडून, सत्तेला सोडून जर उद्धव ठाकरे साहेबांकडे महाविकास आघाडीमध्ये जर समाविष्ट होत असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असाल तर मग आमचे तर किती आमदार आणि किती नेते तुम्ही घेऊन गेला. म्हणजे उष्ट आमचं खात असताना अख्खी पंगतच्या पंगत तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेला. काय वक्तव्य तुम्ही करताय. शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांबद्दल कुणी बोलायला नाही. तुमचे आपल्या सगळ्यांचे कृषी मंत्री कुठे आहेत माहिती आहेत का? बघितलं का टीव्हीवर त्यांना? गेले 3 महिने कुठेच दिसत नाही. मध्ये अवकाळी पाऊस आला तिथं दिसले नाहीत. आज या परिसरामध्ये गारपीट झाली तरी ते दिसले नाहीत. दुष्काळाची परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे तरी ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. मग गेले कुठं? जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तुम्ही गायब होता. आता बघा इलेक्शनचा टाइम आलाय, येतील स्टेजवर मोठी मोठी भाषणं करतील, लोकांना हसवतील, पण ते हसवायला लागल्यानंतर तिथे असणारे जर आपल्यातलं कुणी स्वाभिमानी असेल तर लगेच त्यांना विचारायचं, अहो आम्ही जेव्हा अडचणीत होतो तेव्हा तुम्ही होता कुठं? आमच्या अडचणी कोण सोडवणार? अहो आमचं पीक जर अडचणीत आलं तर अख्खं कुटुंब बसतो आमचं. हे मोठे नेते तिकडं पदासाठी लढतायत, पैशासाठी भ्रष्टाचार करतायत आणि इथं असताना स्वाभिमानी आणि सर्वसामान्य शेतकरी आज अडचणीत आहे. अहो भ्रष्टाचाराला लिमिट नाही. अहो इथं ते तानाजी सावंत किती रुपयाचा कोटीचा भ्रष्टाचार करताय अँब्युलन्स मध्ये, 6,000 कोटी. स्वाभिमानी विचार कसा असतो बघा. शेवगाव संस्थानाला एका बँकेने आपले शिवशंकर भाऊ पाटील साहेब जेव्हा तिथं होते तेव्हा 700 कोटी रुपये दिले होते माहिती का? हॉस्पिटल त्यांनी बांधलं 70-80 कोटीचं. 610 कोटी रुपये परत त्या ठिकाणी देण्यात आले. ह्याला म्हणतात स्वाभिमान आणि ह्याला म्हणतात चांगले विचार. इथं जर हे सावंत साहेब जे मंत्री आहेत ते जर असते ते म्हणले असते हेच पण 700 कोटी द्या आणि पुढचेही 700 कोटी त्या ठिकाणी मला द्या. अशी आजच्या परिस्थिती आहे. त्यामुळे या गॅरंटी बिरंटीच्या नादी लागू नका. एकच गॅरंटी की आपले नरेंद्र भाऊ खेडेकर हे या भागातले आत्ताचे होणारे खासदार, हीच एवढी गॅरंटी. आणि हे करत असताना मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची की काही झालं तरी सर्व पक्ष एकत्रित या, एकत्रित लढा, निष्ठेने लढा. निष्ठा ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आणि या स्वाभिमानासाठी आपल्या सर्वांना लढायचे. आणि काही झालं तरी दिल्ली समोर झुकायचं नाही एवढी गोष्ट तुम्ही मनामध्ये ठेवा. आणि आपले उमेंद्र नरेंद्र भाऊ एकदम सामान्य कार्यकर्ता जो तुमच्या सर्वांसाठी लढतोय त्याच्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी भक्कमपणे उभं राहावं एवढीच विनंती या सगळ्या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. धन्यवाद रोहित दादा. यानंतर मी विनंती करतो
वाशिम मध्ये 100% लागत आहे. तुम्ही मला सांगा इथे जिंकणार की नाही जिंकणार, ही सीट देणार की नाही देणार जिंकून? कितीनी? एवढंच? अजून बघा, आपली सीट येणं महत्वाचं आहे. आणि मी हे सीट येणं महत्वाचं एवढ्यासाठी सांगत आहे कारण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असो, काँग्रेस असो, आपले सगळे मित्र पक्ष असो, इंडिया आघाडी म्हणून आपण जिथे जिथे लढत आहोत, वातावरण सगळीकडे एकच आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा राज्यातच नाही तर देशात पण येईल असं आता चित्र बदलत चाललेलं आहे. देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जर आपण पाहाल तर प्रत्येक राज्यात ज्या काही प्रचार सभा आपल्या इंडिया आघाडीच्या सुरू आहेत, तुफान गर्दी होत आहे, जनता येत आहे, आशीर्वाद द्यायला येत आहे. आणि कुठे ना कुठेतरी सांगतायत की 2014ला आम्ही एक चूक केली होती, 2019ला एक चूक केली होती. आणि ते अशा शब्दात सांगतात, एक ही भूल करणार परत, हेच सांगतात सगळीकडे. कारण सगळीकडे आपण पाहाल वातावरण एकच आहे, सगळीकडे आंदोलनं पेटलेली आहेत, जनता त्रस्त आहे. ते दुसरा माईक बंद करा ना जरा. ठीक आहे, बंद झालं. सगळीकडे हेच वातावरण आहे की आम्हाला आता बदल हवाय, आम्हाला जे सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे, भाजपचं सरकार जे बसवलंय ते आम्हाला नको आहे. एकेकाळी आम्ही पण त्या सरकारमध्ये होतो, भाजप सोबत होतो, प्रचार करत होतो, आम्ही पण स्वप्न घेऊन आपल्यामध्ये आलो होतो आणि आम्हाला वाटलं होतं की ह्या देशात चांगलं काहीतरी घडू शकेल. देशाला जेव्हा 65 वर्ष झाली तेव्हा भाजप विचारत होतं की 65 सालों में कांग्रेस ने क्या किया. बरोबर ना, विचारलं होतं त्यांनी. 10 वर्ष बहुमताचं सरकार, स्वतःचं सरकार, भाजपचं सरकार, 10 वर्ष आता पलटून गेल्यानंतर पण विचारतात 75 साल में कांग्रेस ने क्या किया. अरे मग 10 वर्ष होती कोणाच्या हातात? त्यावेळी जेव्हा आपण विचार करत होतो, त्यावेळी जेव्हा आपण प्रचार करत होतो, आपल्याला वाटलं होतं सामान्य नागरिकाचं सरकार येईल, शेतकऱ्यांचं सरकार येईल, महिलांचं सरकार येईल, तरुणांचं सरकार येईल, वंचितांचं सरकार येईल. पण आज जे काही दिसत आहे चित्र, ते एवढं बेकार चित्र झालेलं आहे, भयानक चित्र झालेलं आहे. भीती वाटायला लागलेली आहे कुठे ना कुठेतरी हा वाद किती चिघळणार आणि जी आंदोलन आहेत ते पुढे काय रूप घेतील. हे जे आज आपण पाहतोय देशभरात, मला तुम्ही सांगा इथे शेतकरी बांधव किती आलेत? जरा हात वरती करून दाखवा. सगळे शेतकरी बांधत ना, खरे शेतकरी बांधत ना, खोटे कोणीच नाही ना. ते भाजपाच्या ऍडव्हर्टाईज मध्ये येतात, व्हिडिओ मध्ये येतात, तसं ऍक्टर कोणी नाही ना. ते काय पापाने वॉर रुकवादी वगैरे तसे कोणी नाही ना. ठीक आहे, मग आज तुम्हाला विचारतो, इथे मध्ये मी मगाशी ड्रोन बघितला होता, ड्रोन कुठे हो? ड्रोन कोणाच्या हातात आहे जरा दाखवा. बाहेर गेला ड्रोन. येऊ शकतो का परत? कोण चालवते ड्रोन? बोलवा ड्रोनला. ठीक आहे, ड्रोन येईपर्यंत तुम्हाला सांगतो. ते ड्रोन बोलवा बघा जर कुठे. हा ड्रोन सगळ्यांनी मगाशी पण बघितला होता, बरोबर आहे. ड्रोन जेव्हा आपल्या डोक्यावरनं फिरत होता, कोणाला भीती वाटत होती का? सगळे सांगतात ना जरा इथे या ड्रोनचा आमचा पण फोटो काढा, सांगतात ना सगळे. आता हाच ड्रोन जेव्हा शेतकरी बांधव आपले दिल्लीच्या दिशेने चालत होते, पंजाब मधले शेतकरी होते, उत्तर प्रदेश मधले शेतकरी होते, हरियाणा मधले शेतकरी होते, मागत काय होते शेतकरी? MSP, स्वामीनाथन आयोग, बरोबर आहे, हमी भाव. आणि अजून एक जे मागत होते ते म्हणजे ज्या मिनिटाला 2 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल प्रधानमंत्री साहेबांनी टीव्हीवर येऊन सांगितलेलं होतं की 2 काळे कायदे शेतीतले आम्ही मागे घेत आहोत. सांगितलं होतं की नव्हतं? त्यांनी सांगितलं होतं ना. त्यांनी जेव्हा सांगितलं होतं, आपल्याला अपेक्षा ही होती की ते काळे कायदे रद्द केले जातील, खारिज केले जातील आणि फेकले जातील. पण ते झालं नाही. 2 वर्षापूर्वी ह्याच केंद्र सरकारने आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना, देशभरातल्या शेतकरी बांधवांना जे वादे दिले होते, जी वचनं दिली होती, ती पुरी एक सुद्धा केली नाहीत. आणि नंतर 2 वर्षानंतर शेतकरी बांधव जेव्हा पुन्हा एकदा मोर्चा घेऊन गेले दिल्लीकडे की तुम्ही जी वचनं दिली होती, तुम्हीच वचनं दिली होती, आम्ही कोणी मागितलं नव्हतं, जे तुम्ही तुमच्या मुखातून सांगितलेलं आहे ते तरी पूर्ण करा.
हे जेव्हा सांगायला निघाले होते शेतकरी काही अतिरेकी आहेत? शेतकरी गुंड आहेत? शेतकरी क्रिमिनल आहेत? नाही आहेत. पण हेच शेतकरी जेव्हा दिल्लीच्या दिशेने निघाले, मोर्चा घेऊन निघाले, त्या मिनिटाला शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला. मोठे मोठे रस्त्यात खिळे ठोकले गेले. जे लडाख मध्ये जे चायना बॉर्डरवर झालं पाहिजे, चायनीज लोकांना रोखायला, चीनी लोकांना रोखायला जे झालं पाहिजे, ते आपल्या शेतकऱ्यांना रोखायला केलं. दिल्लीला जी काही पॅरामिलिटरी फोर्स असते, काय ड्रोन आलं? हा ठीक आहे, पण आता कळलं. हा दाखव जरा ड्रोन हवेत घ्या आणि मी सांगतो तसा फिरवा. ठीक आहे, होऊ दे. मला वाटतं भाजप झालं ड्रोनचं, उडायला तयार नाहीये. आणि एकदा उडायला की जमीन आपल्यामध्ये येतच नाही कधी. असो, मूळ गोष्ट ही आहे, मी जे तुम्हाला विचारतोय की जेव्हा आपला शेतकरी बांधव मोर्चा घेऊन निघतो, आंदोलन करतो, सांगतो आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला द्या, आम्हाला MSP द्या, आमच्या शेतमालाला भाव द्या, खताची किंमत वाढत चालली आहे, डिझेलची किंमत वाढत चालली आहे, पेट्रोलची किंमत वाढत चालली आहे, वीज महाग होत चालली आहे, आमचं कोणी ऐकत नाही, असं जेव्हा सांगत दिल्लीकडे निघतो, त्या मिनिटाला ह्या केंद्र सरकारमधून भाजपचे लोक आपल्या शेतकऱ्यांना, ज्यांना आपण अन्नदाता म्हणतो, आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे अन्नदाता देवो भव, म्हणजे तुम्ही आमच्या देवासारखे आहात, तुम्ही जर काही पिकवलं नाही तर आम्ही शहराकडे काय खाणार, हे जे आमच्या मनात असतं, तेच केंद्र सरकार आज ह्याच अन्नदात्याला अतिरेकी बोलायला निघालं. माओवादी बोलतं, अर्बन नक्सल बोलतं, लाठीचार्ज करतं. आणि हा जो ड्रोन फिरवला ना तुमच्यावर, जो मी तुम्हाला सांगतोय, ह्या ड्रोन मधून अश्रुधूर की तिकडच्या शेतकऱ्यांवर सोडले, हे दुर्दैव आज आपल्या देशाचं आहे. हे जरा तो दुसरा माईक बंद करा ना, कुठचा ऐकू येतोय? कोणाकडे तो माईक? दुसरा माईक आहे वाटतं इथे कुठेतरी, हे नाही येत. थोडा आवाज माझा कमी करा, म्हणजे माझा आवाज दाबू नका. दाबू शकत नाही कोणी. 2.5 वर्ष मिंदेंपासून सगळ्यांनी दाबायचा प्रयत्न केला, मीच त्यांना दाबून ठेवलंय. असो, हे जे ड्रोन मधून अश्रुधूर सोडलेले आहेत, तुम्हाला आज वाटतंय का की हे सरकार, केंद्र सरकार, भाजपा हे तुमचं सरकार आहे? आज जे शेतकरी इथे बांधव बसलेले आहेत, 2014 मध्ये त्यावेळेचे जेव्हा उमेदवार होते, प्रधानमंत्री पदासाठी लढत होते, 5F सांगितलं होतं, बरोबर ना? फार्म टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन, फॅशन टू फॉरेन वगैरे असं काही काही सांगितलं. तर आला ड्रोन. हा, आता मी सांगतो तसं न्या, थोडं जवळ न्या, लोकांमध्ये न्या ड्रोनला. हा, लोकांमध्ये न्या थोडं. आता लोकांच्या थोडं जवळ न्या, मागे मागे. अरे माझा फोटो काढू नको रे, तिथे ने. हा, आता जवळ न्या. भीती वाटते का कोणाला? नाही ना? आता विचार करा, ह्याच ड्रोन मधून जर तुमच्यावर अश्रुधूर सोडला असतं सरकारने, तर काय वाटलं असतं? भीती वाटली असती ना? काय माझ्या देशातला शेतकरी हा अतिरेकी आहे? माझ्या देशातला शेतकरी हा नक्षलवादी आहे? माझ्या देशातला शेतकरी हा अर्बन नक्षल आहे? ह्या शेतकऱ्यांशी जर आपण नीटपणे बोललो, त्यांचं ऐकलं, त्यांच्या मनातले जे दुःख आहेत, त्रस्त ज्याच्यामुळे आहेत, ऐकून घेतलं, तर शेतकरी बांधव समजून घेतो आणि आपलं समजतो. ठीक आहे, ड्रोन आता बाजूला न्या. आणि हीच जी भाजप आहे, जी आज आपल्या राज्यामध्ये, आता ड्रोन मागे नाही ना, बस झालं. ठीक आहे, न्या मागे, आणा खालती. आता हीच जी भाजपा केंद्र सरकारमध्ये बसून आपल्या शेतकऱ्यांवर अत्याचार करते, लाठीचार्ज करते, अश्रुधूर सोडते, गोळीबार करते, हीच भाजपा जी सत्ता काबीज करून आपल्या राज्यात बसलेली आहे. तुम्ही मला सांगा, गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा गारपीट झाली आहे, अवकाळी पाऊस झालाय, अतिवृष्टी झाली असेल, कधीही भाजपा तुमच्या मदतीला आली आहे? हे राज्य सरकार जे घटनाबाह्य सरकार आहे, गद्दारांचं सरकार आहे, पक्ष चोरणाऱ्यांचं सरकार आहे, कधीही मदतीला आलंय? बांधावर कधी आलंय? तुमच्या बांधावर त्यांचे मोठे मोठे होर्डिंग लागतील, कटआउट लागतील, बॅनर लागतील, पण ते कधी दिसणार नाहीत. कारण त्यांना महाराष्ट्र हा आपला कधी वाटतच नाही. महाराष्ट्राची प्रगती जेव्हा होते, जेव्हा आपल्या शेतकरी बांधवाची प्रगती होते, चांगले सुवर्ण दिवस येतात, त्यांच्या पोटात पोटदुखी होते. कारण त्यांना वाटायला लागतं, अरे बापरे, महाराष्ट्र प्रगती करेल तर आमचे इतर राज्य काय करणार, आमचं गुजरात काय करणार, आमचं केंद्र सरकार काय करणार. कारण हे कोणी लोक हे आपले नाहीयेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्याच्याच विरोधात तुम्ही जर विचार केलात
तर 2019 ते 2022 जेव्हा आपलं सरकार होतं, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळे मित्र पक्ष जेव्हा आपण एकत्र होतो, महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती आपण करणार सांगितलं होतं. ते केलं की नाही केलं? ती कर्जमुक्ती आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली? उद्धव साहेबांनी जो 2019च्या निवडणुकीत शब्द दिला होता, मला अजूनही आठवतं, कर्जमुक्ती करणार. आपलं नागपूरला जेव्हा अधिवेशन झालं, ह्याच आपल्या नागपूरमध्ये, तिथे उद्धव साहेबांनी विधानसभेत सांगितलं की मी माझा शब्द पूर्ण करत आहे. जो शेतकरी बांधवांना मी शब्द दिलेला आहे की कर्जमुक्ती जी 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे ती कर्जमुक्ती करून दाखवणार, ती करून दाखवली आणि ती प्रत्येक पाड्यावर पोहोचली, आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली ना. तेव्हा झालं होतं ना कर्जमुक्त. कारण उद्धव साहेब, आपण सगळे, माझ्या मंचावर सगळे जे बसलेत, आपली विचारधारा एकच आहे. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. ते वचन आपण दिलं होतं आणि ते पूर्ण केलं. मला आठवतं जेव्हा कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद पडलं होतं आणि अर्थचक्र बंद पडल्यानंतर मी पाहत होतो राज्यात इन्कमचा कुठचाही सोर्स नव्हता. पैसे राज्याचे वाढवायचे कसे, तिजोरी भरायची कशी, हा एका बाजूला विचार चालला होता. पण दुसऱ्या बाजूला कोविडशी लढत असताना आपल्या शेतकरी बांधवांना जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली असेल, गारपीट झाली असेल, तेव्हा त्या वेळेला आपण 2020 मध्ये देखील 14,500 कोटीची मदत आपण शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवली होती. कधी 2 रुपयाचे, कधी 10 रुपयाचे चेक नाही, हे बोगस लोक जसे देतात तसे. जी मदत ज्या पंचनाम्यामध्ये जशी असेल तशी उद्धव साहेबांनी पाहिलं आणि आपल्या सगळ्याच मित्रपक्षांनी पाहिलं की आपल्या शेतकरी बांधवांना आधार कसा आपण देऊ शकू. ह्याला बोलतात सत्ता, ह्याला बोलतात राजकारण, ह्याला बोलतात समाजकारण. आणि आज जी गरज आहे आपल्या बुलढाण्यातून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्याची, ही ह्याचसाठी आहे कारण आपला आवाज ज्या तिथे सार्वभौम आपल्या देशाच्या पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये जिथे कायदे बनतात, आज पाहतो मी कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याची जी काही होती निर्यात बंदी ती केली होती. जिथे जिथे ह्या पॉलिसी बनतात, जिथे जिथे ह्या योजना बनतात, तिथे आपल्यातून आवाज जाणं गरजेचं आहे. आणि आपल्यातून जाणारा आवाज, त्याच्या उमेदवाराचं नाव काय, तुम्ही मला जरा पुन्हा एकदा सांगा. ऐकू नाही आलं, जरा जोरात सांगा. ऐकू आलं का तुम्हाला? अजून एकदा होऊ द्या. ठीक आहे, पुढे जाऊन विचारतो, आपलं चिन्ह कुठचं आहे मग सांगा. नक्की कळलं ना चिन्ह कुठचं आहे? कारण हे गरजेचं आहे. जसा आज शेतकऱ्यांचा मोठा विषय आहे तसा तरुणांचा विषय आहे. ठीक आहे, मी आणि रोहित दादा आम्ही दोघेही आमदार म्हणून काम करत आहोत. आम्हाला वाटतं की आम्ही आमच्या राज्यासाठी लढत आहोत, झगडत आहोत, जो युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी लढत आहोत. पण आज तुम्ही मला सांगा, इथे 20शीतली आणि 30शीतली पोरं किती आलेत? जरा हात वरती करा. किती आलेत? जॉब आहेत का कोणाला? इथे आहेत कोणाला? तुम्हाला जॉब नाही आहेत. पण मी आज जे शेतकरी बांधव इथे आलेत त्यांना विचारतोय, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या पुढची पिढी, म्हणजे ही सगळी जी मुलं आहेत, आमच्या वयाची जी मुलं आहेत तुमची, त्यांनी शेती करावी असं वाटतं कोणाला? का नाही वाटत? भाव नाही. बोला काय? नापिकीचे पैसे सर, यावर्षी आम्हाला 2,000 रुपये एकरी 2,000 रुपये देऊन थट्टा मांडली शेतकऱ्याची या मिंदे सरकारनं. काय तुमचं नाव? सतीश निकम, कळंबेश्वर तालुका मेहकर. ठीक आहे. बघा, एवढी तुम्ही हिंमत दाखवली, ईडी बीडी घरी पोहोचले तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत तुमच्या सोबत लढायला. रोहित दादांनी लढाई दिली ईडी सोबत, घाबरायचं नाही. अजून कोणाला काय बोलायचं का? का नाही तुम्हाला वाटत मुलांनी यायला पाहिजे? बोला दादा. थांबा ऐकू, त्यांना बोलू द्या. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, अतिवृष्टीची मदत भेटली नाही भेटली. ताई आपण सांगत होतात. नाही ऐकू नाही आलं काय? थांबा, सगळ्यांनी शांत राहा. ताईंचा आवाज चांगला आहे तर येईल आवाज इथपर्यंत. ताई बोला, तिथून बोला, आवाज येईल. ठाकरे साहेबाच्या राज्यामध्ये कर्जमाफी झाली, पण या सरकारच्या राज्यामध्ये माझ्या 9 एकर शेतीवर 3 लाखाचा बोजा सोडून मला कर्ज मिळालं नाही. मी आत्मदहन करण्याचा अर्ज दिलाय कलेक्टर ऑफिसला. बघा, ताई घाबरू नका, महाविकास आघाडी तुमच्या सोबत राहील. आता
हीच जी तुमची भावना आहे ना, ह्याच्यासाठीच आपल्याला आहे ना दिल्लीला पाठवायचं आहेच. पण ह्याही पुढे तुम्हाला विचारतो, जर तुमची मुलं मुली तुम्हाला वाटत असेल कृषी क्षेत्रात येऊ नये, शेती करू नये, तर आपल्याला पुढचा पर्याय कुठचा राहतो? MIDC जॉब. आता रोहित दादांनी जो प्रश्न विचारला तुम्हाला, मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, गेल्या 2 वर्षामध्ये तुमच्या MIDC मध्ये असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल, एक तरी नवा उद्योग आलाय का? या महाराष्ट्रामध्ये एक तरी नवा रोजगार आलाय का? मला तुम्ही सांगा, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली होती. पण जो वेदांता फॉक्सकॉन 100% आपण आपल्या राज्यात आणणार होतो, पुण्याजवळ तळेगावला आणणार होतो, तो या सरकारने पाठवलं कुठे? एअरबस टाटा जो आपण इथे मिहानमध्ये नागपूरमध्ये आणणार होतो, तो पाठवला कुठे? आणि मेडिकल डिव्हाइस पार्क जो रोह्यात येणार होता, तो गेला कुठे? बल्ट्रथ पार्क जो आपण ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो, गेला कुठे? वर्ल्ड कप फायनल वानखेडेत झाली असते तर जिंकलो असतो ना आपण. मग आज आमच्या इकडच्या स्थानिक मुला मुलींनी काय गुजरातला जायचं? हा विषय आहे. आज आपल्या राज्यामध्ये शेतकरी हैराण आहेत, त्रस्त आहेत, आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, खताची किंमत वाढत चाललेली आहे. उद्योग एक सुद्धा आपल्या राज्यात आला नाही. जे येत होते आणि जे आहेत ते देखील गुजरातला पाठवत आहेत. मग आमच्या महाराष्ट्राने काय पाप केलेलं आहे की केंद्र सरकारला गुजरात बद्दल एवढं प्रेम आहे आणि आमच्या महाराष्ट्राबद्दल एवढं राग त्यांच्या मनात आहे? काय पाप आम्ही केलं? गुजरात बद्दल माझ्या मनात काही वैर नाही, भांडण नाही आमचं. जे त्यांच्या हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे, पण त्याच वेळेला जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळायलाच पाहिजे, ही माझी भूमिका. आणि ह्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. ह्यासाठी ही निवडणूक आपण लढत आहोत. माझ्यासोबत तुम्ही राहणार की नाही? आता तिसरा पर्याय तुम्हाला विचारतो, कारण जास्ती वेळ मला खेचायचं नाही हे भाषण, पण तिसरा पर्याय तुम्हाला विचारतो मी. जर आपल्याला शेतीत यायचं नसेल, जर आपल्याला जॉब मिळत नसेल, तर मग आपण कुठे बघतो? सरकारकडे बघतो ना नोकर भरतीसाठी. आता तलाठी भरती जेव्हा होती, परीक्षा किती मार्काची होती? 200. एका मुलाला मिळाले किती मार्क? 214. काय EVM वर त्यांनी परीक्षा दिली होती की काय? हाच माझा प्रश्न आहे. आमच्या मुला मुलींनी जायचं कुठे? आमच्या तरुण पिढीने जायचं कुठे? आज प्रश्न हा मी तुम्हाला जेव्हा विचारतो तेव्हा एकच ह्याला उत्तर आहे, आणि उत्तर ह्याचं राजकीयच आहे. राजकीय उत्तर म्हणजे आपल्याला केंद्र सरकारला बदलायलाच लागेल आणि आपल्या हक्काचं सरकार आणायला लागेल. आपल्या हक्काचं सरकार आणायला लागेल. येत्या काही दिवसांमध्ये प्रचार वाढत जाईल. तापमान जसं वाढत चाललं, मी कार्यकर्त्यांना विनंती करीन, प्रचार करत असताना पाणी पीत जा, गमचे घालत जा, स्वतःची काळजी घेत जा. कारण तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही तुमच्या देशाची आणि जिल्ह्याची काळजी घेऊ शकाल. ही माझी भूमिका आहे. पण आज इथे महिला देखील मला मोठ्या संख्येत दिसत आहेत. आज मला तुम्ही सांगा, महिलांना तरी सुरक्षित वाटतंय का? आज ज्या राज्यामध्ये 2 लोक असे आहेत मंत्रिमंडळामध्ये, एकाने महिला खासदाराला सुप्रियाताईंना भयानक शिवीगाळ केली, कॅमेऱ्याच्या समोर केली, इंटरव्ह्यू मध्ये केली. त्या मंत्र्यांना खरं गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं. त्या मंत्र्याला अजून त्यांनी त्या मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे. एका मिनिटासाठी विसरून जाऊया आपण की त्या सुप्रियाताई महिला नेत्या आहेत, महिला खासदार आहेत, महिला तर आहेत. सुषमाताईंना शिवीगाळ झालेली आहे. एका बोला दादा, बोलणार ना राव, तुम्हाला बोलायचं का? या दादा पुढे. सांगा काय सांगायचं ईडी आणि दादा थांबा बोला. हे बाबू, आपल्या या देशात 15 लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो म्हणे. 5 रुपये टाकले का? पण झालं हे भाऊ बोलून राहिले, याच्या माग ईडी. त्या तो अरविंद केजरीवाल त्याच्या माग ईडी, माय माग ईडी लावली तर हा माणूस सक्षम आहे. आमच्या नितीन बापू 1000 आहेत, त्याच्या माग ईडी लावून राहिले. 50 खोके घ्या म्हणे, पण त्या पूल झाला घेतले नाही, बाकीच्या खोके घेऊन गेले. मी गजानन देशमुख वानखेडचा बोलतो, मर्याला तयार आहे, पण नरेंद्र भाऊ खेडकरले विजय करू. माझ्या आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. माझ्यासाठी भाजपने सगळ्या पक्षाला सांगितलं. आमच्या इथं सात्यताई वाकेकर बसेल आहेत, त्याने मला 2 शब्द बोलायला लावले. शेतातून येऊन राहिलं, मी आलं ताई काय बोलता, हा चंद्र तर ना सूर्य,
डमी पत्रिकावर वोटिंग घ्या. तुम्ही लीडरला ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला. माझा 2 एकर शेती आहे भाऊ या भाजपवाल्यानं. आता त्या स्वातीकाई वाक्यकरला विचारून घ्या खोटं चिंत. माई पोरकी द्यायच्या शाळेत आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. सांभाळा 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 सांभाळा. बघा, ही जनतेची भावना आहे आणि ही जनतेची भावना देशभरात आहे. आज मी इथे महिलांना देखील सांगत आहे, जी भाजप आहे हा असा एक पक्ष आहे. एक तुम्हाला महिला आठवत असेल, बिल्किस बानो नावाची, आठवतं ना? शिवसेनेची जी भूमिका आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी संस्कृती आहे, ती आपल्याला एकच शिकवण आहे की बिल्किस बानोवर ज्याचा रेप केला, तुम्ही पाहिलं असेल. जरा इथे शांत व्हा ना. बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला त्यांना गुजरात सरकारने सोडवून बाहेर आणले, त्यांची आरती ओवाळली. हे मान्य आहे कोणाला? आज जर तिथे शिवसेना असती, जर त्यांनी रेप कोणाचाही केला असेल, त्या महिलेची जात पात धर्म काही असेल, ज्यांनी रेप केला, जे अत्याचार आहे त्यांना फासावरच चढवलं पाहिजे. ही आपली भूमिका आहे. ह्याला बोलतात मर्यादा पुरुषोत्तम. आणि आज जेव्हा आपण ह्या लढाईला निघालेलो आहोत, तुमचं शस्त्र हे एकच आहे. तुमचं एक बोट हे इतिहास घडू शकतं. तुमचं बटन जे दाबायचं आहे ते तुम्हाला माहितीये कुठचं बटन आहे? माहितीये कुठचं बटन आहे? माहितीये कुठचं बटन आहे? मशाल. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जो दिल्लीत नारा दिला तो पुन्हा एकदा देऊया. अब की बार भाजपा तडीपार, अब की बार. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सगळ्यांनी रॅलीसाठी हजर राहावे, जाऊ नये. सर्वांनी रॅलीत सहभागी व्हा आणि शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सोबत घ्या. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी सर्व सोबत घ्या. रथाच्या मागे जायचंय सर्वांनी. आदित्य साहेबांना मोकळं जाऊ द्या.